जल जीवन मिशन हर घर जल योजनेचा उडाला बोजवारा। 61 लाख खर्चूनही चारमळीत पाण्यासाठी 10 दिशा भटकंती। जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितू इंगळे। जल जीवन मिशन हर घर जल योजनेचा बोजवारा उडाला असून पाण्यासाठी 10 दिशा भटकंती करावी लागत आहे। मौजे चारमळी तालुका यावल येथे केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन हर घर जल योजनेचा प्रत्यक्षात पूर्णपणे बोजवारा उडाल्याचं चित्र समोर आलं आहे। सुमारे 61,10,226 रुपये इतका निधी मंजूर होऊनही गावात आजपर्यंत पाण्याचा एक थेंबही पोहोचलेला नाही। ही अत्यंत संतापजनक बाब आहे। पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आदिवासी भगिनींना पिण्यासाठी पाण्यासाठी जंगलात भटकंती करावी लागत असल्याची वस्तुस्थिती अत्यंत लज्जास्पद असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचा आरोप नवसंजीवनी जिल्हा समिती सदस्या प्रतिभा शिंदे यांनी केली आहे। या कामाची पाईपलाईन व इतर कामे अपूर्ण व निकृष्ट दर्जाची करण्यात आली असून यात मोठा गैरव्यवहार झाला आहे। या भागात पाण्याची टंचाई झाल्यामुळे पाण्याच्या टँकरची तात्काळ व्यवस्था करण्याची मागणी होत आहे। गर्भवती महिला, अपंग व्यक्ती यांना पाण्यासाठी जंगलात पायपीट करावी लागते। ही बाब प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचे द्योतक आहे। हर घर जल योजनेचा चारमळीत प्रत्यक्षात हर घर त्रास ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली। चारमळी गावासाठी तात्काळ दररोज पाणी टँकरची व्यवस्था करण्यात यावी। जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करून पाण्याच्या टाकीसाठी केलेली कामे जी निकृष्ट दर्जाची आहेत, संपूर्ण योजना कागदोपत्री पूर्ण दाखवून प्रत्यक्षात ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवणारे अधिकारी, कर्मचारी व गुत्तेदार यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। अपूर्ण व निकृष्ट कामे त्वरित करून पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा। या प्रकरणाची पालकमंत्र्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारावा अशी ठाम मागणी नागरिक करीत आहेत। 7 दिवसांच्या आत ठोस कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र आंदोलनाचा इशारा चारमाळी येथील ग्रामस्थांनी दिला आहे। यामुळे चारमाळी गावातील महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना दररोज सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागत आहे। याकडे अधिकाऱ्यांनी पण लक्ष घालावे अशी मागणी जोर धरत आहे।